हॅलो आणि नमस्कार. मी तुमची मैत्रीण हर्षाली आज एक नवीन सायकोलॉजिकल फॅक्ट घेऊन आलेली आहे. ती म्हणजे ह्युमन बिहेवियर. ह्युमन मिरर ईच अदर. लोक तुमच्याशी कसं वागतात हे अनेकदा तुम्ही त्यांच्याशी कसे वागतात याचं प्रतिबिंब असतं. यालाच सायकोलॉजीमध्ये म्हणतात द मिररिंग बिहेवियर. मानसशास्त्र सांगतं की मानव एकमेकांची बॉडी लँग्वेज, टोन, एक्सप्रेशन, एनर्जी आणि अनकॉन्शियसली मिरर असतात. आपण ज्याच्या सोबत असतो त्याच्या वाईब आपण कळत नकळत कॉपीच करत असतो, तरी आपण त्याची जाणीव नसली तरीसुद्धा. म्हणून एखादी व्यक्ती एकदम शांत आहे, एखादी व्यक्ती ॲग्रेसिव्ह आहे आणि त्या व्यक्तीसमोर आपला पण टोन जो काही आहे तो ऑटोमॅटिकली, कधी शांत असेल व्यक्ती तर आपणही शांत बोलतो. आपल्यासमोरची व्यक्ती ॲग्रेसिव्ह असेल तर आपण ॲटोमॅटिकली ॲग्रेसिव्ह बोलत असतो. याचाच अर्थ असा आहे की आपण फक्त बोलत नाही तर आपण दुसऱ्याचा मूड, दुसऱ्याची एनर्जी, थोडक्यात काय तर दुसऱ्याचं बिहेवियर रिफ्लेक्शन करत असतो. आणि जर कोणी हसत हसत बोलत असेल तर आपण पण त्याला हसत हसत रिप्लाय करतो की नाही. कोणी रफ बोलत असेल तर आपला पण व्हॉइस पीच जो आहे तो उंच होत असतो. थोडक्यात काय तर हा सगळा गेम मिररिंगचा भाग आहे आणि मानवाचा हा नैसर्गिक बिहेवियर आहे. त्यामुळे आपण समोरची व्यक्ती तशीच बनते की जे कम्युनिकेशन स्किल, फ्रेंडशिप, रिलेशनशिप या दोन्ही ते कामी येत असतं. म्हणून लक्षात नेहमीच ठेवायचं की लोक तुमचं मिरर असतात. तुम्ही त्यांना ज्या पद्धतीची वाईब देणार त्याच पद्धतीचे जग तुम्हाला डबल वाईब देत असतं. त्यामुळे छान रहा, मस्त रहा आणि भेटू पुढच्या फॅक्टमध्ये. हाय, हॅलो.